अनमोल किमतीचा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला दिलेला आहे. कशासाठी दिला? देवे दिला देह पैसा गोमटा, पैसा गोमटा. मग देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, टोया झाला फाटा बाधी घेचा. देवानं सुंदर असा नरदेह आपल्याला दिला. महिला मंडळ भजन करण्यासाठी दिला, भक्ती करण्यासाठी दिला, नामचिंतन करण्यासाठी दिला. कशासाठी दिला? तुम्हाला कीर्तन कळते ना? त्याची भाषा समजते का? आम्ही मराठवाड्यातली, माझी भाषा समजते ना? बोललेलं कळते ना? काहीतरी रिस्पॉन्स मला द्या. काय ना महाराज, बरेच लोक कीर्तनात बसतात, बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन काय त्यांच्यात बसत, तुमच्यात बसू द्या. एक वाक्य मी नेहमी सांगत असते दादा, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बकता है. नाही समजलं? धन्यवाद तुम्हाला. त्याच्यापेक्षा सोपं सांगितलं. कीर्तन बारेगार ऐका. देवानं हा नरदेह भजन करण्यासाठी दिला, भक्ती करण्यासाठी दिला, नामचिंतन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पण आपलं उलट आहे. देवे दिला देह भोजना, खाया पिया सुखसे सोया, हात जमाना कोया, अवता हात का मानव देह, अल्लाने तुझं दिया. जीवनात भजन नाही, आमच्या जीवनात भक्ती नाही, आमच्या जीवनात नामचिंतन नाही. का आपण नामस्मरण करत नाही? बरेच लोक म्हणतात ताई, भगवंताच्या नामाचा फायदा काय आहे? कशासाठी नामचिंतन करायचं, कशासाठी भजन करायचं, कशासाठी भक्ती करायची? आमच्यावर जर संकट आलं तर तो भगवंत आमच्या संकटामध्ये धावून येत नाही म्हणतो की नाही आपण? पण हा भगवंत आहे. आपण जर मनातून, अंतःकरणातून, प्रेमानं, मनोभावाने जर भगवंताचं भजन केलं तर तो भगवान परमात्मा तुमच्या माझ्या वाईट काळामध्ये नक्कीच धावून येतो. त्या नामाची ताकद एवढी आहे. माझ्या माऊली ज्ञानोबांनी हरिपाठात सांगितलं भगवंताच्या नामाची ताकद किती मोठी आहे. हरिपाठ पाठ आहे तुम्हाला? हरिपाठ हातवर करा. कोणाकोणाचे पाठ आहे? कान पाठ आहे का? हरिपाठ 1 2 3 4. आपल्या गावात एवढ्या 4च आहेत. 14 वर्ष झाले ना कार्यक्रम चालू आहे. हरिपाठ पाठ केलं पाहिजे तुमचा. माऊलींचा हरिपाठ आहे दादा 28 अभंगाचा आहे फक्त, जास्त नाही. किती? आता पुढच्या कार्यक्रमापर्यंत मला माहित नाही मी येईल का नाही, राहील का नाही याचीच गॅरंटी नाही. पण चुकून उकून जरा आलेच तर पुढच्या वर्षीपर्यंत तुमचा हरिपाठ पाठ झाला पाहिजे. माऊलींचा हरिपाठ 28 अभंगाचा आहे. महिन्यात दिवस किती असतात? 30 किंवा 31. हरिपाठ किती अभंगाचा आहे? किती अभंगाचा आहे? 28. रोज एकच अभंग पाठ करा ना. एका महिन्याच्या हरिपाठ पाठ होऊन जातो. अभंग जर पाठ केले एका दिवसात 5 अभंग पाठ होतात. म्हणजे आम्ही करतोय. आता मला माहिती तुमच्या पाठीमागं संसाराचा व्यापार आहे, संसार तुम्ही करताय, बाकीची कामं तुम्हाला असतात. 5 अभंग एका दिवसात माणूस सहज पाठ करू शकतो. मला माहिती तुमच्या पाठ होणार नाही. तुम्ही रोज एकच करा. कधी करायचा? संध्याकाळी स्वयंपाकाला बसलात, मुलगा शाळेतून आला, त्याला म्हणायचं बाळा हरिपाठाचं पुस्तक घे. हरिपाठ आहे का? पाठवून देऊ. नसेल तर सांगा पार्सल पाठवते, माझ्या घरी आहे ना. हरिपाठाचं पुस्तक त्याला सांगायचं बाळा हरिपाठाचं पुस्तक घे. तो हरिपाठ पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. शेजारणीला शिवे देण्यापेक्षा पाठवून जाईल. संध्याकाळी काय काम असतं आपल्याला स्वयंपाक करताना, तेवढंच काम करा. बरोबर तुमचा 28 दिवसामध्ये हरिपाठ पाठवून जाईल. 28 अभंग 28 दिवसात पाठवून जातील. त्या हरिपाठात माझे ज्ञानोबा म्हटले भगवंताचं नाम किती मोठं आहे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड गगनामुळे बाळ. या आकाशापेक्षाही मोठं जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि त्या नामाचा फायदा आहे. नाम संकीर्तन साधन बही जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीचं पाप भगवंताच्या नामानं जळून खाक होतं. जीवनात जे काही वाईट कर्म करतो, जीवनात जे काही वाईट पाप आपण करत असतो, देवानं आपल्याला देह दिला, पण बाबा या देहाच्या सोबत कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्वासोबत गोकृत्व पण देवानं आपल्याला दिलं. मनुष्याला कर्मही करावं लागतं आणि केलेल्या कर्माची फळं देखील भोगावी लागतात.
पशु पक्ष्यांना संतांनी कधी सांगितलं नाही भजन करा, भक्ती करा, नामचिंतन करा, कारण पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम. संतांनी जो उपदेश आपल्याला केला भजन करा, भक्ती करा, हा देह दिला, कर्तृत्व दिला आणि भोक्तृत्वही दिलं. म्हणून माणसाला कर्मही करावं लागतं, केलेल्या कर्माची फळही त्याला भोगावी लागतात. म्हणून जीवन जगत असताना काही जरी नाही करता आलं माणसाला कर्म चांगली करावी. एखाद्याचं नाही चांगलं करता आलं, कोणाचं वाईट करायचा विचार कधी डोक्यात आणायचा. आपले कर्म आहे दादा. एक सुंदर भाव आहे, भला किसी का कह न सकूं तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते हो काहे पुष्पण ही बन सकते हो तुम काटे बनकर मत रहना. नाही माणसाला करायचं चांगलं करता आलं, कोणाचं वाईट करायचा विचार करायचा नाही. आपले कर्म आहेत आणि त्या कर्माची फळं माणसाला भोगावी लागतात. केले कर्म झाले त्याची भोग उपजले दिले. म्हणून कर्म चांगलं करायचं आणि ते कर्म करत करत भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करायचं. भगवंताच्या नामाचा फायदा फार मोठा आहे, फार भगवंताचं नाम फार श्रेष्ठ आहे. देवाच्या नामाचा महिमा देवालाच समजला नाही. ज्यावेळी वानर सेना हनुमंतराय सेतू बांधत होते, सेतू बांधत असताना कथात सगळ्यांना ज्ञात असेल, सेतू बांधत असताना हनुमंतराय काय करायचे, दगडावर राम नाम लिहायचे, तो दगड पाण्यामध्ये टाकायचे. दगड पाण्यामध्ये टाकला की दगड पाण्यावरती तरायचा. भगवंताच्या नामाची ताकद होती. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, माझ्या नावानं दगड पाण्यावर तरतात, मग मी टाकलेले दगड पाण्यावर का तरणार नाही. दुसऱ्या दिवशी ट्राय करायला गेले, सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, टाकला तसंच बुडात गेला. त्यांना वाटलं हा छोटा झाला असेल, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतला, तोही पाण्यात टाकला, टाकला तसंच बुडात गेला. परत त्याच्यापेक्षा मोठा घेतला आणि तोही पाण्यात टाकला, टाकला तसंच बुडाला गेला. माग वळून पाहिलं, आपल्याला कोणी पाहिलं का नाही. मी असंच होतं बाबा, रोडवरती एखादा व्यक्ती जर गाडीवरनं पडला तर तो त्याला किती लागले हे नाही पाहत, मला कोणी पाहिलं का हे पाहतो. पाहिलं, पाठीमागं वळून पाहिलं, मला कोणी पाहिलं का नाही. तर पाठीमागं जोडून या कर उभा सन्मुख तो समोर हनुमंतराय दिसले. आणि प्रभू रामचंद्राने हनुमंतरायला विचारलं, हनुमंतराय कधी? आणि पहिल्याच दगडाला होतो. जेव्हा पहिला दगड पाण्यात टाकला, पहिल्याच दगडाला मी इथं हजर होतो. हनुमंतरायला प्रश्न केला, हनुमंतराय माझ्या नावाने टाकलेली दगड पाण्यावर तरतात, मग मी टाकलेली दगड पाण्यात बुडत का जातात. त्यावेळी हनुमंतरायांनी उत्तर दिलं, तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे मी कशाला. रावण महाराजाला समजलं, प्रभू रामचंद्राच्या नावानं दगड पाण्यावर तरतात. त्यांनीही ट्राय केला, एक दगड घेतला, त्याच्यावर काहीतरी मंत्र बोलले, दगड पाण्यावर टाकला, समुद्रामध्ये फेकला, दगड तरला. ऐका बरं, दगड पाण्यावर तरला. सगळीकडे वार्ता पसरली, रावण महाराजांच्या हाताने दगड पाण्यावर तरला, रावण महाराजांच्या हाताने दगड पाण्यावर तरला. मंदोदरीला समजलं आपला पती किती पाण्यात आहे ते फक्त यांनाच माहिती. त्यांनी बोलवून घेतलं आणि रावण महाराजांना विचारलं, मला असं समजलं की तुम्ही टाकलेला दगड पाण्यावरती तरला. हो म्हणे, मग मी टाकलेला दगड पाण्यावर तरला. मंदोदरी म्हटली, मी म्हणून सांगते, मला माहिती तुम्ही किती पाण्यात आहात, मला काय केलं गपचूप मला सांगा. रावण म्हटला, तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. तुला म्हणून सांगतो, अख्ख्या गावात सांगतो बाबा.
तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. रावण म्हटला, काही नाही, दगड घेतला, तोंडाजवळ घेतला, त्या दगडाला म्हटलं, तू जर पाण्यावर तरला नाही, तुला रामाची का तरणार नाही पाण्यावर. दगड पाण्यावर तरणार बाबा. त्या भगवंताच्या नामानं दगड पाण्यावर तरली. त्या भगवंताच्या नामाचा महिमा साधा सोपा नाही. त्या भगवंताच्या नामानं जीवनात केलेले वाईट कर्म, वाईट पाप जळून खाक होतात म्हणून संत म्हटले, घेताना घेताना विठोबाचे